उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले. हो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले. खेळ हा कालचा आज कोण जिंकले. हरवले कवडसे मिळून ते शोधले. एकमेकांना काय हवे. जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी. हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी. जुळून येते रेशीम गाठी. आपुल्या रेशीम गाठी. जुळून येते रेशीम गाठी. रेशीम गाठी. हा गेली सगळी गँग. काय पाहतोयस? माझी बायको म्हणून वावरताना पाहतोय मी तुला. मग दोघेच आहोत आपण आता घरात. बोलणार नाहीयेस का? खूप सतावलं ना रे मी तुला. हो. नाही पण खरंच खूप सतावलंस तू मला. कारण प्रेमात पडलो होतो मी तुझ्या. आणि ते तुला जाणवू सुद्धा द्यायचं नाही हा निश्चय केला होता मी. मला कर्तव्य म्हणून, दडपण म्हणून किंवा नाईलाज म्हणून नको होतं तुझं माझ्या बरोबर असणं. पटली ना आता खात्री? हो. आणि खरं म्हणजे तू निर्णय घ्यायला एवढा वेळ घेतल्यामुळे तर आणखीनच पटले. हो. मला आपल्या नात्यात कोणताही खोटेपणा नको होता आदित्य. इनफॅक्ट मला आपल्या आयुष्यातच कोणताच खोटेपणा नकोय. म्हणूनच तर लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच मी तुला सगळं. होय, नको ना आता तो विषय. हे बघ, आपण दोघांनी परीक्षा दिली अवघड, आणि दोघेही चांगल्या मार्कांनी पास झालो है ना. आता फक्त पेढे खायचे. ए तू पण ना. अशी सोडून जाणार आहेस तू मला? कधीच नाही. तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल.
अरे त्यांचं लग्नाचं पहिलंच वर्ष आहे आणि त्यांना अपेक्षा नसणार ना आपण एवढ्या लवकर येऊ अशी. ए हो, पण बरं झालं हा तुम्हाला थांबवलंच, नाहीतर दरवाजा बंद आहे हे बघून मी बेलच वाजवणार होते. मग तर कसली धमाल आली असती. ए पण काय, आता 4 दिवस बाहेर जाऊन आले ना, मग काय. अगं त्याच्यामुळेच त्यांना अशी सवय झाली असेल ना, आपलंच राज्य भावनेच अर्ज तू. ए हो, हे पण काय काय मजा केली असेल का. काय तोंडाकडे काय बघताय? तुम्ही काय बोलताय ते ऐकतोय. काही गरज नाहीये त्याची. मग तुम्ही एकमेकांशीच बोलत बसता, आमच्याशीच बोलायचं सोडून. बरं ठीक आहे, तुमचं ते शाळेचं झालं ना सगळं. साक्षी काही राहिलेलं नाहीये ना. नाही आता फक्त अजून एकदा आईस्क्रीम खावं असं माझं मत आहे. बघ हो मग माझं पण तसंच मत आहे. काही नाही मिळणार हा आईस्क्रीम वगैरे. झाली आता सुट्टी संपलेली आहे. ती मयू बघा कशी शहाण्यासारखी क्लासला गेली आहे, नाहीतर तिची आई आईस्क्रीम मागते. ए काय हसतेस काय तू विजया. बरं चला आटपा उचला ते सगळं आता शाळेचं सामान, खाली जाऊया. अगो मला संध्याकाळचा स्वयंपाक आहे सगळं. हं? चला 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 चला. पाऊस पडायला हवा रे बाबा आता. हो ना, कंटाळा आलाय. बरं काय रे, आपला आदित्य गाडी घेऊन जातोय ना जेजुरीला. हो हो हो. बरं तो गाडी घेऊन जातोय म्हणून लगेच तू त्याची बाईक वापरायला घेऊ नकोस. अगं असं काय करतेस, मी का वापरून त्याची बाईक. नाही नाही, तू लगेच बाईक वापरायला लागशील आणि तुझी सवय सुटलेली आहे आता बाईक चालवायची. आणि आपण किती व्यवस्थित चालवली ना तरी बाकीच्यांनी व्यवस्थित चालवायला हवी ना. आजकाल किती ऍक्सिडेंट ऐकतो आपण, बघतो आपण. अजिबात न्यायची नाही. हो बाई, हो हो हो, किती किती बोलशील अगं. नाही नेणार बाईक त्याची मी, काळजी करू नकोस. आणि आम्ही 3-4 जण पूल करूनच जातो ना नेहमी. बाई काय आहे अगं, ज्यांची ना एकाच एरियामध्ये ऑफिसेस आहेत ना, असं आम्ही 4-5 जण कोणाच्या तरी एकाच्याच गाडीतनं जातो. म्हणजे काय, प्रत्येकाने वेगवेगळी गाडी काढायला नको ना. त्यामुळे काय होतं, प्रदूषण होत नाही, इंधनाची बचत होते आणि शिवाय टवाळ काही करता येतात जाताना. अरे वा, मस्त आहे ना आयडिया. खरं तर ना मुंबई सारख्या शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट उत्तम असायला हवा रे, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. एकेकाळी होती आपली बस सेवा तशी बेस्ट इन एशिया, पण आता असो नाही. पण आता मेट्रो सुरू झाले, मोनोरेल सुरू झाले. लेट्स होप फॉर द बेस्ट. लोकांनी पिचकाऱ्या मारणं बंद केलं पाहिजे रे फक्त त्यात. अगदी खरंय. माई अगं ये मेघना ये. अहो तुम्हाला बरं नाही वाटत आहे का. नाही ग, विशेष काही नाही. या उन्हाळ्याने ना डोकं नुसतं भणभणलंय माझं. तू बस बस, आपण जरा गप्पा मारूया, मग मला बरं वाटेल. तुला काही बोलायचंय का माझ्याशी. हो, आय मीन अगं मग बोल की. अशी अवघडल्यासारखी का वाटतेस. हे बघ मेघना, घरातल्यांची ना सगळं काही मोकळेपणानं बोलून टाकावं मनातलं. अगं घरातली माणसं तर हक्काची असतात, त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवू नये. तरच आपलेपणा वाढतो ना, टिकून राहतो. नाही म्हणजे तू काय आमच्यापासून लपवून ठेवत नाहीस हो, सगळं बोलतेस. पण अवघडल्यासारखी वाटलीस ना म्हणून बोलले हो तुला. बोल, काय बोलायचंय. नाही नाही म्हणजे जेजुरीला काही अजून विधी वगैरे नाही ना करायचं आहे, ते विचारायचं होतं. नाही म्हणजे तुम्ही सांगितलंय सगळं, पण तरी काही विशेष विधी किंवा प्रार्थना करताना काही म्हणायचं नाहीये ना घराण्याच्या वतीनं वगैरे. छे ग, असं काही नसतं. आणि खरं सांगू का मेघना, आपण हे जे काही सगळं करतोय ते मनापासून करतोय की नाही हे जर आपल्याला तपासून बघायचं असेल ना, तर ती एकच जागा असते, देवासमोर जाऊन उभं राहायचं. मग काय, आपल्याला जे मागायचं असेल, जे द्यायचं असेल, जे बोलायचं असेल ते आपोआप आपल्याकडून नकळतपणे निघत जातं आणि आपोआप आपण मागत जातो. आपल्या घरातल्या सगळ्यांनीच ही प्रथा पाहिली बरं का.
तूही ती पाळशील याची खात्री आहे मला. हो माई, घेईन मी हा वसा. काय ग एवढी टेन्स काय? हो आदित्य, मला मला खरंच खूप टेन्शन आलंय. का? जे काही घडलं ते आपण सगळ्यांपासून लपवायला नको होतं रे. जसं मी तुला सगळं सांगितलं तसं घरच्यांनाही सगळं सांगायला हवं होतं. सगळ्यांचा एवढा विश्वास आहे माझ्यावर आणि मी म्हणजे मी काही खोटं वागत नव्हते त्यांच्याशी, पण ते खरंही नव्हतं ना रे. अगं पण तू काही फसवत नव्हतीस त्यांना, आणि तू ज्या परिस्थितीत अडकली होतीस ना त्यात तसं वागण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्यावेळी जर त्यांना सगळं सांगितलं असतं तर मे बी आपल्या हातात काहीच राहिलं नसतं, आणि मग निर्णय घेताना तुझ्यावरच दडपण आलं असतं. सगळीच गडबड झालीस ती, एवढं नक्की. हो, मला पटतंय तुझं म्हणणं, पण आता निर्णय झालाय माझा. आता सांगायला काय हरकत आहे? आणि माझी खात्री आहे सगळे नक्की समजून घेतील. अगं पण वेळे तो विषय संपलाय आता, आणि त्याचा शेवटही गोड झालाय. म्हणजे व्हायचंय अजून नाही, पण त्यांना आत्ता सगळं सांगायची खरंच गरज आहे का? आदित्य, या घरातल्या प्रत्येकाने माझ्यावर मनापासून माया केली. कितीतरी वेळा चुका झाल्या माझ्या हातून, पण प्रत्येकानं त्या मोठ्या मनानं आपल्या पोटात घेतल्या. आपल्या दोघांमधलाही तणाव सगळ्यांना जाणवत होता. अमित दादा, नाना, माई, प्रत्येकानं आपल्याला आधार द्यायचा प्रयत्न केला, आपल्यातला तणाव जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण आपण कोणालाच काहीच सांगितलं नाही. आदित्य, या घरातला एकोपा, जिव्हाळा, चांगुलपणा मी अजूनपर्यंत कुठेच पाहिला नाहीये रे. आणि याचं सगळ्यात मुख्य कारण आहे प्रामाणिकपणा. सगळेजण एकत्र आहेत कारण इथे कोणीच कोणापासून काहीच लपवत नाही, त्यामुळे सगळे अगदी अगदी रिलॅक्स असतात. कोणतीही निगेटिव्हिटी घरात येऊ देत नाही, त्यामुळे खूप आनंदी असतात. ही रीत, हा म्हणजे तू हिला रीत म्हण, आपल्या घराची परंपरा म्हण, किंवा अत्यंत योग्य गोष्ट म्हण, मी सुद्धा ती जपायला हवी ना. नाही नाही, मीही त्यांच्यापासून काही लपवता कामा नये. तुझं बरोबर आहे, पण अगं काका, तू कुठून उपटलास आता इथे? आदित्य, मी आज तुझ्या बरोबर झोपतो. का? आदित्य, प्लीज. असंच. असंच? शहाणा आलास. भीती वाटते ना हॉरर फिल्म बघून, है ना? नाही नाही, मी कुठे घाबरतो. म्हटलं लहानपणी सारखं तुझ्याजवळ झोपावं. सुट्टी संपते ना. हो काय? हा? सुट्टी संपते, सगळं सांग, पण भीती वाटते ते सांगू नकोस. चुपचाप जाऊन बाबा जवळ झोप. नको, तिथे साक्षी झोपलीये. आम्ही चौघं मावत नाही. अरे मला खूप भीती वाटते. साक्षी आणि मयूला समजलं तर त्या मला चिडवतील. तुझ्याशिवाय कोण वाचवेल मला? मेलोड्रामा. आय हेट मेलोड्रामा. काय आता काय? या झोपा.
आनंद आहे, खूपच आनंद आहे. यस. काकू, तुम्ही काय एवढ्या आनंदाने बघताय? हा, चला झोपूया आता. गुड नाईट. मेघना, ही खाऊची पिशवी पुढे ठेव तुमच्या जवळ. हा, आणि हे बघ आदित्य, देवस्थानातली मंडळी जे करायला सांगतील ना तेवढंच करायचं. हो ना, तर तिथे 50 लोक भेटतील, हा. 50 गोष्टी करायला सांगतात, हे करा ते करा, भंडावून सोडतात. बरं ऐक, तिकडे गेल्यानंतर व्यवस्थित अभिषेक करा आणि व्यवस्थित तळी भरा. हो चला निघा आता. बरं पैसे वगैरे घेतलेत ना? हो दादा. बरं गाडी नीट चालवायला सांग, 100च्या वर स्पीड काय नाही. हा. आणि पोचल्या पोचल्या फोन करायचा. चला चला मग. येळकोट येळकोट. जय मल्हार. चला. चल, सांभाळून जा. काय असं खोचक हसायला काय झालं? मग काय, किती रागावून बोलत होतास तू पल्लवशी. अरे मग काय यार वेडेपणा, हे सगळं तुझ्यामुळे. माझ्यामुळे? हो मग, नाहीतर काय. उगाच काहीतरी. जा ना आदित्य, एवढं म्हणतायत मुलं तर जा ना. हसू नकोस मेघना, मला आणखी राग येतोय. मी गेलो नसतो ना तर ती हॉरर फिल्म लावलीच नसती आणि मुलं घाबरलीच नसती. पण तू म्हणालीस ना म्हणून गेलो मी. ओहो, इतका आज्ञाधारक आहेस तू. आज्ञा देऊन तर बघ. अच्छा, पण कसं काय, असा ऐन वेळेवर तडमडला ना तो पल्लव. हसू नकोस तू मेघना. अरे हसू नको म्हटलं ना मी तुला. अच्छा, हस आता. माझी नथ. आज मी खूप खुश आहे. आपण जेजुरीला आलो. तुझा जसा वटपौर्णिमेचा मुहूर्त होता ना, तसा माझा जेजुरीचा आहे. आपण आपल्या लग्नाचा गोंधळ घातला ना, त्या रात्री मी शब्द दिला होता खंडोबाला. काय? मला जाणवत होतं की तुझ्या निर्णयाचा क्षण जवळ आलाय. आणि मी तर वाट पाहायचं ठरवलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणून खंडोबाला शब्द दिला की जर निर्णय माझ्या बाजूने झाला तर तुला घेऊन
नाहीतर एकट्याने, पण जेजुरीला येईन नक्की. सो पण आता तू एकटा नाहीयेस आदित्य. खूप दिवस एकटेपणाच्या खूप यातना दिल्या ना रे मी तुला. हो, अगं पण म्हणूनच तर आपल्या या दुकटेपणाची गोडी कितीतरी पटीने वाढली आहे आणि ती आणखी आणखी वाढतच राहील. आदित्य उंबऱ्यात सांडले गाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले. खेळ हा कालचा आज कोण जिंकले हरवले कवडसे मिळून ते शोधले. एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझसाठी. हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी. आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी. रेशीम गाठी